तर सकाळी उठली, रात्री खूप छान झोप लागली. गुड्या राणीला सर्वांना झोप लागली, गुड्या पण मस्त झोपली. तर उठलो, आंघोळ वगैरे केली आणि गरम पाणी होतं, मस्त गरम पाण्याने आंघोळ्या केल्या आम्ही. आणि AC लावलेली, त्याच्यामुळे थंडी वाजते. तर म्हणून गरम पाणी आणलेलं होतं, नाही तर उन्हाळ्याचं गरम पाण्याची काहीच गरज राहत नाही. तर इथं AC आहे, थंड वातावरण आहे, तर त्याच्यामुळं आम्ही गरम पाणी घेतलं, गरम पाण्याने आंघोळ्या केल्या. तर खूप छान असं आणि झोप बी छान लागली. आता करताय चहा आणली होती आणि चहाचं कुपन फाडावं लागतं. तर कुपन म्हणजे 10 रुपये चहा, तर 4 इंची आम्ही 40 रुपयाचं रात्री पण कुपन फाडलं होतं, आता पण कुपन फाडलं. कृष्णा आणि त्याचे पप्पा भेळ बनवत आहे, थोडंसं खाऊनच बाहेर जाऊ म्हटलं. आणि ते ही गुडियाला डाळ भात आवडत नाही आहे, तर ती खात नाही आहे. तर तिला म्हटलं आता भेळ करून देते बाई, तुला काय खायचं खाऊन घे. रात्री आम्हाला उशीर होऊन गेला होता दर्शन घ्यायला, गर्दी खूप होती. आम्हाला असं वाटलं रात्रीची गर्दी राहणारच नाही बुवा, आणि रात्रीची इतकी गर्दी होती, खूपच गर्दी होती. आम्हाला 2-3 तास लागले रात्री लाईनमध्ये उभं राहायला. तर मग रात्री काही प्रसाद वगैरे घेणं काही पॉसिबल झालं नाही आमचं. आणि गुडियाला असं थोडंसं काहीतरी म्हणजे यात्रेला आलं राहिलं म्हणजे काहीतरी घेता मुली, ती म्हणे मला काही घ्यायचं आहे. तर आता जाऊ आम्ही, म्हटलं पहिले नाश्ता करून घेऊ. ते म्हणे आम्ही बनवतो आहे भेळ घरून, आम्ही सर्व आणलेलं आहे, कांदा वगैरे, कैरी, टमाटा, कोथिंबीर वगैरे सर्व आणलेलं आहे. तर ते मस्त कापतायत, चॉपर वगैरे सर्व आणलं आहे, चाकू मिकू. छोटी अशी तगारी पण घेऊन आलेलं आहे भेळ करायला. तर भेळ बनवता येते. आणि आता तयार होतो. आणि झोपून गेलेली होती मी आंघोळ करून, थकवा आल्यासारखं झालेलं आहे. गुड्या राणी पण इथं मोबाईल पाहते, ती पण तर वॉटर पार्कला पण जाणार आहे आम्ही. तर तिथं काहीच दिसलं नाही आम्हाला. आम्ही पाहून आलो पहिले, हिची भेळ आता करणार आणि बाकीची भेळ नंतर करणार. तर चला आम्ही मस्त भेळ एन्जॉय करतो. मला तर आहे तर भेटणार आहे. गुडिया बसली भेळ खायला. गुडिया कशी झाली? लिंबू घे ना. मुलं चालले वॉटर पार्कला, हे बघा. आणि लाईनमध्ये लावलेले, लाईनमध्ये लागलेले आहे ते. आणि मी जात नाही आहे, हे पण जात नाही आहे, फक्त मुलं जात आहे. आणि आवाज येणार नाही म्हणून मी खूपच गर्दी. आणि कृष्णा थांबलेला आहे. गुडिया काय का मला शोधते का? मला शोधते मग माझी थोडी 4 फीटच्या वरती. तिला मी जुडा मारून दिला. जुडा दाखव. लागला का नंबर? चालली ती. अरे भेटला ना भेट. अरे पीछे हाथ धरना बेटा, खेळा. चला जा तिकडे. चल चल.
आम्ही ना वॉटर पार्कमधून येऊन गेलो होतो. वॉटर पार्कमध्ये गेलेली नाही मी, मग हे मला सोडायला येऊन गेलो होते आणि मुलांना वेळ होत होता. तर मुलांचं म्हणजे 5 वाजता सुटणार आहे वॉटर पार्क, मग तेव्हाच निघणार आहे ते बाहेर. आणि आम्ही रूममध्ये येऊन गेलो होतो. रूममध्ये म्हणजे आराम केला. तर आता चहा घ्यायला चाललो आहे. तर मुलांना वॉटर पार्कमध्ये सोडलेलं आहे आम्ही. तर हे म्हणे तिथं आराम होणार नाही. आणि तिथं बाहेर बसून ना खूप बोर झाली होती मी. 1 तास बसली, मग नंतर माझ्याकडनं बसलंच गेलं नाही. तर हे म्हणे आता तुला मी रूममध्ये सोडते. आणि आता 1 तास झाला आराम केला आणि आता आम्ही चहा प्यायला चाललो. चहा घेतो आहे. तर थकवा आल्यासारखं झालेलं आहे. तर चला, चहा नाही म्हणे 5 वाजता उघडणार आहे. रूम एसीचा आहे म्हणून बरं वाटतं आहे. मध्ये गेलं म्हणजे रिलॅक्स माणूस झोपतं पण. आणि मी तुम्हाला रूम कसा होता ते पण दाखवणार. चला आमचा पसारा पडला आहे. थोडं हे करा. तर छोटे मुलं असल्यामुळे आमचा पसारा पडलेला आहे. तर मी तुम्हाला दाखवते. इथून दाखवते मी टॉयलेट बाथरूमपासून. पहिले टॉयलेट बाथरूम लागतं इथे. तर आपलं टॉयलेट दिलं आहे त्यांनी खूप छान असं मस्त एका साईडला. आणि एका साईडला बाथरूम दिलेलं आहे. तर बाथरूम बी खूप छान आहे आणि मोठं पण आहे. म्हणजे 2 जणी आंघोळ करू शकता असं बाथरूम दिलेलं आहे. जास्त गर्दी असते. आणि इकडे खाली चप्पल स्टँड वगैरे आणि वरती आरसा दिलेला आहे. खूप मोठा आरसा आहे. तिथं आमचं सामान पडलेलं आहे. तर इकडे पण एक आरसा आहे. खाली वॉशबेसिंग आहे. खूप छान आहे. आणि 4 बेड आहे. आणि पूर्ण सामान आमचं पडलेलं आहे. हे आराम करताय. 4 बेड दिलेले आहे. तर इकडे एक बेड आहे. इकडे खिडकी दिलेली आहे खूप छान. आणि 800 रुपयामध्ये काय भेटते तर आपण पहिल्या दिवशीचा 6 तर दुसऱ्या दिवशीचा 6 वाजेपर्यंत आपल्याजवळ रूम राहतो 820 रुपयामध्ये. तर इकडे पण एक टेबल दिलेला आहे. आता खूप छान रूम आहे असं. आणि इतका थंड आहे, खूपच थंड. म्हणजे अक्षरशः रात्री आम्ही घेऊन झोपलेलो होतो. इतकी थंडी वाजत होती. आणि रूम खूप छान आहे खरंच. या तुम्ही. आणि बाहेर रूम करू नका, मध्येच रूम करा. इतके महाग नाही आहे. फक्त लाईन लावावी लागते. लाईन लावायला आम्हाला 4-5 तास लागले होते. इतका वेळ लागतो लाईनला. तर लाईन लावायची असणार तर संध्याकाळीच लावा, म्हणजे 3-4च्या दरम्यान. लवकर बी लावून काहीच फायदा नाही, कारण की ते रूम आपल्याला संध्याकाळीच मिळतात. तर आपण जेव्हा खाली करतो तेव्हाच रूम भेटतो. तर दुसऱ्याला आपण ज्या 6 वाजता रूम खाली करतो, कोणी 5 वाजता करतं, 5-3च्या आत रूम भेटायला सुरुवात होऊन जाते. सकाळी रूम भेटत नाही. तर चला आता मुलांना आम्ही आता हे पॅक करतो. आता वेळ होतच आहे, 4 वाजून गेलेले आहे. तर आराम पण झाला आमचावाला. आणि मुलं आमचे वॉटर पार्कमध्ये, मला आवडत नाही वॉटर पार्कमध्ये, पण मुलं गेले. मुलांजवळ मी थांबली होती 1 तास, पण कंटाळा आला म्हणून आम्ही परत इकडे आलो. तर आता बॅगा घेतो. आराम केला. बाहेरच चहा घेणार असं वाटतं आहे आम्हाला, कारण की 5 वाजता आम्हाला इथून म्हणजे 4:45ला इथून निघायचं आहे. तर इथं 5ला चहा चालू होते म्हणे. तर आम्ही बाहेरच चहा घेणार आता काही इथं चहाचं हे करत नाही. आता बॅग वगैरे सर्व भरून घेते. हे मोबाईलला चार्जिंग लावलेलं आहे यांनी. आणि सर्व आता तयारी करून घेते. मुलं पण तिथं आहे, आम्हाला पण म्हणजे इथं मन लागत नाही. तर आम्ही रूम सोडला आता. तर चला आता मुलांकडे जायचं आहे आम्हाला. तर हे गेले पुढे. आणि गाडी पण गरम झालेली असणार, उन्हात लावलेली ना. तर चला आता मुलांना घेते आणि मग टांगे पण आहे ना. टांगा तर किती छान टांगेवाले बाबा ते गेलो हायवेचे गेस्ट रूम असं. हा का. हां मुलांना घेतलं. गुडिया मज्जा आली का. गुडियाने काय घेतले ढोल. पाहशील का मग माझ्याकडे आता.
मजा आली. तर आता पोरांना घेतलं, त्यांना आता काहीतरी खाऊ घालते. आता पुढे आम्ही तेच पाहतोय काहीतरी खायला. का मला आईस्क्रीम नको पाहिजे. मग काय घ्यायचंय? मला काहीतरी असं दुसरं काही खायचंय. काय काय खायचंय? या पिशी मेन काढून का? हा, तिथं बी क्रीमचे बिस्किट आहे. आलं? पुढे नको का? तर घरी आली, आम्हाला यायला अर्धा तास होऊन गेला. आज झाडू मारला, पोचा मारला. घाण होती पण तरी पण म्हणजे मला सहन होत नाही. मी झाडू वगैरे मारून पोचा मारून घेतला आणि कृष्णा चहा घेतोय. यांना चहा दिली. यांचं डोकं खूप दुखतंय. गोळ्या तिकडनंच गोळ्या घेऊन आलो. गोळ्या दिल्या मी त्यांना, चहा दिला आणि गुडियाने चहा घेतला नाही. तर ती बघा कांदे टमाटे कापते, ती खिचडीची तयारी करते. आणि पाण्याचा माठ भरलेला नव्हता. आम्ही पाण्याचा माठमध्ये ना मुंग्या होऊन जाता का काय माहिती, ते समजतच नाही. आम्ही गावाला गेलो म्हणजे मुंग्या होऊन जाता. मग यावेळेस ना आम्ही पाणीच भरलेलं नव्हतं. आलो, त्याला धुतलं, स्वच्छ क्लीन केलं पूर्ण. यांनीच केलं. आल्या आल्या हे माठात पाणी आणि माठात पाणी लावून. हां, 2 कांदे चिरले का? हां, 2 एकच चिरला ना गं? नाही ग, 2 आहेत ग. 2 चिरले का? अजून 1 चिर, मी चिरून देते. तर गुडिया इथं कापते कांदे टमाटे. मी चहा ठेवला तोपर्यंत तिने कापले आणि मी घरदार पुसले आणि पूर्ण क्लीन करून घेतला. दिवा काही लावला नाही, आता लावायचा कंटाळा केला. हां, घे उरको. कापून देऊ का? मी सांगते पटापट कापून देते मी मसाला. नाही ग बाई, तुझा तर ती नाहीच म्हणते खिचडी टाकायचं, पण मी तिच्याजवळच राहणार आहे. आणि आल्या आल्या आम्ही पहिले ना कूलरांमध्ये पाणी भरलं कृष्णाने आणि कूलर लावले. इतकं रूम गरम होऊन गेलेले. आपल्याकडे AC नाही आहे, तर त्याच्यामुळे रूम पूर्ण गरम होऊन गेले. लगेच इकडं हॉलमधलं बी कूलर लावलं आणि तिकडे बेडरूममधलं बी कूलर लावलं. AC आपण पुढच्या वर्षी घेऊ. या वर्षी म्हणजे आम्हीच म्हटलं नका घ्यावं असं. मला पण संधिवातचा त्रास येतो. मग आमच्याकडे AC नाही आहे, तर कूलर लावलेले. नाही तर घेतला गेला असता आमचा AC. असं नाही आहे. आणलं गुडिया राणीने डमरू, 150 रुपयाचा डमरू आणला तिने. आणि वाजणार नाही काही नाही, पण फालतू खर्च आहे हा. पण तिला सांगितलं आम्ही घेऊ नको म्हटलं. ती म्हणे मम्मी मला घ्यायचं आहे. आणि घरात इतक्या वस्तू आहे, खूपच वस्तू आहे तिच्या वस्तू. एक दिवशी दाखवणार मी तिच्या वस्तू. पूर्ण डॉल वगैरे पासून मी वरती ठेवलेल्या आहेत. आणि टेडीबेअर पण मोठे मोठे, माझ्या एवढे टेडीबेअर आहे तिचे 2-3. तर खेळत नाही काय नाही वरतीच. आता आलं एकदा वाजून घेईन, ठेवलं की ठेवलं. तर खिचडी झालेली आहे फायनली. आणि मी कांदे वगैरे पण कापून आणले, उडदाचे पापड भाजले. तोपर्यंत गुडियाने खिचडीला फोडणी लावली. आणि आता बघा 8:30-8:45 झालेले. तर आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. तर आता बाहेर चालणार, डोकं उतरलं का तुम्ही? मग तर बाहेर चालले. आमच्या गाडीचे लाईट काय झालं काय माहिती. म्हणजे माऊने खिचडी टाकली. काय म्हणायचं, मम्मी थकून गेली म्हणून खिचडी टाकली म्हणजे माऊने. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. धन्यवाद.